नमस्कार. मी डॉक्टर दिलीप बाळकृष्ण वाणी, जनकल्याण रक्तपेढी परिवाराचा राष्ट्रीय अध्यक्ष. आज श्वास न्यासाचं महारक्तकेंद्र पुणे कॅम्प, महात्मा गांधी रोड जवळ पुणे या रक्तकेंद्राला भेटण्याचा योग आला. निमित्त होतं या महाकेंद्राने सुरू केलेलं थॅलेसेमिया डे केअर सेंटर. प्रवेश करता क्षणी मन अतिशय प्रसन्न व्हावं असं देखणं आर्किटेक्चर असलेलं हे रक्तकेंद्र. थॅलेसेमिया डे केअर सेंटरला भेट देता क्षणी सर्वप्रथम जाणवते ते म्हणजे भव्य दिव्य अशी एकाच वेळी अनेक थॅलेसेमियाग्रस्तांना रक्तसंक्रमण देण्याची सुविधा. त्यानंतर लगेच लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे या थॅलेसेमियाग्रस्तांना मिळणारं संपूर्णपणे अतिशय सुरक्षित असं नॅट टेस्टेड रक्त, ज्याच्यामुळे या थॅलेसेमियाग्रस्तांना HIV, हेपॅटायटिस B, हेपॅटायटिस C किंवा सिफिलिस असा कोणत्याही रक्तसंक्रमणातून संक्रमित होणारा आजार होण्याची शक्यताच नाही. थॅलेसेमिया हा अनुवंशिक रक्तविकार. 2 अनुवंशिकदृष्ट्या बाधित व्यक्ती विवाह संबंधाने जर एकत्र आल्या तर त्यांच्या अपत्यांना होणारा हा अनुवंशिक रक्तविकार. तर साधारणपणे समाजातले 5% लोक हे थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराचे वाहक असतात. या वाहकांना वैद्यकीय भाषेमध्ये थॅलेसेमिया मायनर किंवा कॅरियर्स असं म्हणतात. आणि असे 2 कॅरियर्स विवाह संबंधाने जर एकत्र आले तर त्यांच्या 25% अपत्यांना थॅलेसेमिया मेजर हा मोठा अनुवंशिक रक्तविकार होऊ शकतो. 50% मुलं ही कॅरियर जन्माला येतात आणि फक्त 25% अपत्य जी आहेत ती नॉर्मल असतात. तर यांना नेमकं होतं काय? या व्यक्तींच्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण हे आयुष्यभर कमी राहतं. कारण हा अनुवंशिक विकार असल्यामुळे हिमोग्लोबिनमधलं जे ग्लोबिन नावाचं प्रथिन आहे ते प्रथिन या व्यक्तींच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे त्यांना आयुष्यभर दुसऱ्या व्यक्तींच्या रक्तावरती अवलंबून राहावं लागतं. त्याची फ्रिक्वेन्सी काही जणांमध्ये महिन्यातनं एकदा, तर जसं वय वाढत जाईल हिमोग्लोबिनची गरज वाढत जाईल तशी महिन्यातनं 2 वेळा इतकी वाढू शकते. त्याच्यासाठीचा उपाय अगदी सोपा आहे. विवाहपूर्व रक्त तपासणी करून आपण थॅलेसेमियाचे वाहक नाहीत ना याची खात्री करून घ्यावी. आणि जर आपण त्या 5% थॅलेसेमिया वाहक या गटामध्ये असू तर कृपा करून दुसऱ्या थॅलेसेमिया वाहक व्यक्तीशी विवाह करू नका, हे विनम्र आवाहन. बोन मॅरो ट्रान्सप्लांट हा 30 लाख रुपये खर्च येणारा उपचार आहे. तर जीन थेरपी याच्यासाठी 16 कोटी रुपये खर्च येणार आहेत. हे भारतीय जनतेला परवडणारं नाही. अजून एक 15-20 वर्ष झाल्याशिवाय ते भारतामध्ये उपलब्धसुद्धा होणार नाही. त्यामुळे आपल्याला सध्या तरी रक्तसंक्रमण हाच उपचार चालू ठेवणार आहे. त्याच्यासाठी जशी तोंडाने घ्यायची औषधं आहेत तशी इंजेक्शन वाटी घ्यायची सुद्धा औषधं आहेत. त्याच्यासाठी विशिष्ट प्रकारचा इंजेक्शन करणारा पंप देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत आहे 25,000. एका रक्तसंक्रमणाची शासकीय किंमत साधारण आहे 1,500 रुपये. नॅट टेस्टिंग केलं ते जाते 2,000पर्यंत. हा सगळा खर्च वारंवार करणं कुठल्याच थॅलेसेमियाग्रस्ताला शक्य नाही. पुन्हा एका घरामध्ये
एकापेक्षा अधिक थॅलेसेमियाग्रस्त असू शकतात, कारण हा अनुवंशिक रोग आहे. मग याला काय उपाय? याला भारत सरकारने संपूर्ण रक्तसंक्रमण विनामूल्य केलेलं आहे. आयर्न चिलेशनसुद्धा निदान महाराष्ट्रात तरी महाराष्ट्र शासनाने विनामूल्य देऊ केलेला आहे. पण अजून काही खर्च, जाण्या येण्याचा खर्च आहे, काही वार्षिक 6 महिन्याला करायच्या तपासण्या आहेत. या तपासण्यांचे खर्च हे त्या थॅलेसेमियाग्रस्ताला करावे लागतात. अशा थॅलेसेमियाग्रस्तांना मग मदत करण्यासाठी समाजाने सरळ हाताने आपला आर्थिक मदतीचा सहभाग द्यावा, असं या प्रसंगी सर्वांना मी आवाहन करतो.